हॅलो, ही सोयाबीन चिल्ली दिसायला जेवढी चमचमीत आहे तेवढीच बनवायलाही सोपी आहे आणि झटपट होणारी आहे. पनीर चिल्ली सारखीच ही सॉफ्ट बनते. फक्त एक ट्रिक आहे जी मी तुम्हाला आज सांगणार आहे, त्याच्यामुळे तुमची ही सोयाबीन चिल्ली पनीर चिल्ली सारखी सॉफ्ट बनेल. खूप जणांची अशी तक्रार असते की त्यांची सोयाबीन चिल्ली अशी कडक कडक होते आणि वातडल्यासारखी लागते आणि कच्ची कच्ची लागते. म्हणून ही एक ट्रिक आहे मी जी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही हे सोयाबीन पाण्यात चांगले शिजवून घ्या. उकळी येईपर्यंत चांगले नरम होईपर्यंत शिजवून घ्या. नंतर यांना चाळणीत काढून थोडेसे हलक्या हाताने दाबून यांचं पाणी काढून घ्या. त्यानंतर तुम्ही याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा, इथं कॉर्नफ्लॉवर मी घेतलेला आहे अर्धा कप आणि मैदाही घेतलेला आहे अर्धा कप, आणि याच्यात मीठ टाकून आपण एकजीव करून घेऊया. कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकल्याने आपले सोयाबीन जे आहेत ते सॉफ्ट बनतात. आता मी यांना चांगले एकजीव करून घेत आहे. एकजीव झाल्यानंतर आपल्याला एका कढईत तेल एकदम कडक गरम करून यांना तळून घ्यायचं आहे. एकदम हाय फ्लेमवर हे तळून घ्या, जेणेकरून हे पटकन होतील आणि सॉफ्ट होतील. आता तुम्ही बघा, ह्या रंगापर्यंत आपण यांना तळून घेऊया. नंतर एका कढाईमध्ये मी कांदा टाकलेला आहे. तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा कांदा टाका, शिमला मिरची टाका आणि अद्रक लसूणची पेस्ट टाका. अद्रक लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही चॉपही करू शकता. मी इथं अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे. हा पटकन ठेचून होतो. आणि अद्रक लसूण आपल्याला अगोदर नाही टाकायचा, नाहीतर ते जळून जातील. इथं मी लवंग्या मिरच्याही घेतलेल्या आहे 4-5. जसं तिखट पाहिजे तसं मिरच्या टाका. त्यानंतर मी इथं टाकलेला आहे 1 चमच सोया सॉस, आणि सोया सॉस टाकल्यानंतर आपण नीट परतवून घेऊया आणि आपले तळलेले सोयाबीन याच्यात टाकूया आणि नीट मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर मी याच्यात टाकत आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, जे मी पाण्यात मिक्स केलेलं आहे. याची स्लरी बनवली आहे आणि मीठ, आणि यालाही आपण एकजीव करून घेऊया. कॉर्नफ्लॉवरची पेस्ट याच्यात टाकायला हवी, कारण की याच्यामुळेच आपली जी चिल्ली आहे ती अशी चिकट चिकट होते आणि दिसायलाही सुंदर लागते. आता ही पनीर चिल्ली इथे रेडी आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात पाणी टाकू शकता. अजून फ्लेवर वाढवायचा असेल तर तुम्ही अजिना टाकू शकता, किंवा मॅगीचे जे मॅजिक क्यूब्स असतात तेही टाकू शकता. गोडी ठेवा असेल तर तुम्ही सॉस टाकू शकता, टोमॅटो. अशा प्रकारे ही आपली चिल्ली रेडी झालेली आहे सोयाबीनची. आता मी याला कोथिंबीर टाकून गार्निश करते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.